कर, नाही तर मक्याच्या कणसासारखे सोलून हातात देईन. इथं कोणी आलं आणि तुझं तर पप्प झालं तर मी आहे आणि तू आहे, मरतोयस मग तू. नीट ध्यान दे. निघते. आठवड्याभराची सोय झाली, पण नाही, शुद्धीत राहायला पाहिजे, नाहीतर हे बया जीव घ्यायची माझा. दादा इकडे या जरा. वय आलो आलो. मेनका आली होती इथे. हा मेनका हा एकदा विचारलेलं ऐकू येत नाही. नाही बा. मेनका इकडे आली नाही, मग कुठे गेली? हिने स्वतःच्या जीवाचं तर काही बरं वाईट करून घेतलं नसेल. आतमध्ये ना ती? खरं खरं सांगा. अहो आत कुठं, आत कुणी बी नाही आहे. हे बघा, मी तुम्हाला शांतपणे विचारते आणि शेवटचं विचारते. ती आत आहे ना? खरं खरंच सांगतोय की मी कुठं खोटं बोलतोय. हो, तुम्हाला कळत कसं नाहीये? ती तिच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ शकते, म्हणून तुम्हाला विचारते. म्या मगा धरणं तुम्हाला सांगतोय कुणी बी नाही आतमध्ये, तरी तुम्ही सारखं सारखं विचारताय, काय मला कळत नाहीये. दार उघडा. हा एकदा सांगितलेलं कळत नाहीये? दार उघडणार आहेस की? उघडतो की उघडतो, त्यात काय. दार उघडायला काय काय मला काय प्रॉब्लेम नाही दार उघडायचं, पण आतमध्ये कुणी नाही, मी तुम्हाला सांगतो ना. बघा. मेनका, 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 मेनका. मॅडम, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, अहो घरात कोणीच नाही.